सांगतेला आता दूर नाशिक आहे ना ते असं वही घेते ते डायरेक्ट खतरनाक आहे देखना ते पोट में जाता है बीमारी नाशिक तुझी आहे। शिरपूर तालुक्यातील करवंद येथील लक्ष्मीबाई वाघ यांना भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक अनुभव आला। सकाळी उकळण्यासाठी ठेवलेल्या 1 लिटर दुधाचा अचानक गोळा होऊन ते रबरासारखे तुटू लागले। हा अनुभव लक्ष्मीबाईंनी आपल्या पाहुण्यांना दाखवला आणि त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला। काही तासातच तो व्हायरल झाला। शिरपूरहून दूध आणलं होतं, ते जमजम डेअरी आहे कुंभारटेकवर, तिथून आणलं। मग त्याच्यामधून आमच्याकडे लक्ष्मीपूजनचे कार्यक्रम ठेवलं होतं, तर आम्ही 5 लिटर दूध आणलं होतं। 5 लिटरमधून ते 1 लिटर आम्ही बचावून ठेवलं। मग सकाळी त्याचं गरम केलं, त्याला गरम केल्यानंतर मग असं झालं। तर बरं आहे ते माहिती पडून गेलं, ते बचलं म्हणून माहिती पडलं, नाही माहिती राहिलं असतं तर ती धोकेलायकच होतं ना। तसंच आता किती लोकांचा हे झाला असेल, किती लोक घेता असेल। आता आम्ही तर कधी मध्ये आणतो तिथून, आमचं तर काही तेवढं नाही, पण समोरवाले सगळे किती लोकांच्या घाती घेते, तर त्याच्यामुळे आम्ही हे दूध हे करतोय बुवा। आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उठली। परत सकाळी उठताना आमची आईने ते चहा ठेवत होती, तर ते गरम करताना आमची आई त्यांना दुधामध्ये असं काहीतरी लब्बर सारखं असं जमवलेलं दिसलं। परत आमची आई बाहेर आल्यावर आम्हाला बोलली की म्हणे हा बघा दुधाचा काय प्रकार घडला। तर आमचे सर्व आजूबाजूचे शेजारी सर्व येऊन ते बघू लागले, तर ते समजतच नव्हतं नेमकं काय नाहीये, कारण की ते असं लब्बर सारखं तुटत होतं। म्हणून आम्ही सर्वजण घाबरून गेलो। तर मुलांनी ते व्हिडिओ शेअर करून मोबाईल मध्ये फोटो वगैरे काढून आमचे मोठे भाऊ त्यांना ते दाखवलं। तर ते थोडं आश्चर्य वाटत होतं, कारण की दूध फक्त आमच्याच घरात नाही, सर्व शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येकच्या घरात दूध दही वगैरे जातं आणि दुधापासून खूप काही प्रकार घडतात, दही पेढे वगैरे सर्व काही। म्हणून हे सर्वांसाठी, लहान मुलांसाठी, आजारी माणसांसाठी हानिकारक आहे। म्हणून काहीतरी शासनाने यांनी निर्णय घ्यावा। जे काही होतं सगळं, जे बिमारी होते, अटॅक येणं, परत काय जीव घाबरायचा, तर लहान मुलं बाहेर। आज दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होत आहे। त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मानदंड कायदा 2006 अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे।